थेट मुद्द्यावर येऊया. विचार करा, जर एका युनिव्हर्सिटी विद्यार्थ्याला ज्याच्या खिशात अजिबात पैसे नाहीत, नोकरी नाही आणि कर्ज घेण्याचा तर प्रश्नच येत नाही, त्याला पुढच्या 30 दिवसात चक्क 80,000 रुपये कमवायचे असतील, तर ते कसं शक्य आहे? ऐकायला एकदम अशक्य वाटतंय ना? पण थांबा, हे शक्य आहे. आज आपण 1930च्या दशकातल्या 1000 वेज टू मेक $1,000 या क्लासिक पुस्तकाचा संदर्भ घेऊन याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आज आपण या ऐतिहासिक ज्ञानाचा वापर करून खास विद्यार्थ्यांसाठी एक प्रॅक्टिकल 30 दिवसांचं झिरो कॅपिटल कॅम्पस चॅलेंज तयार करणार आहोत. आता पहिली गोष्ट म्हणजे 80,000 रुपयांचं हे टार्गेट गाठणं हा काही नशिबाचा किंवा लॉटरीचा खेळ नक्कीच नाहीये. पैसा कमावणं ही एक स्किल आहे, अगदी सायकल चालवण्यासारखी. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ही स्किल कोणीही शिकू शकतं. विशेषतः जेव्हा आपण जुन्या काळातल्या या बिझनेस सिक्रेट्सना आजच्या स्मार्ट युगाशी जोडतो तेव्हा हे खूप सोपं होऊन जातं. आणि काळ कितीही बदलला तरी पैशाचे नियम अजिबात बदलत नाहीत. 1930च्या महामंदीचा काळ आठवा, जेव्हा लोकांकडे जेवायलाही पैसे नव्हते. त्याची तुलना आपण आजच्या काळात कॅम्पसमध्ये शिकत असताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या आर्थिक अडचणींशी नक्कीच करू शकतो. त्या कठीण काळात लोकांनी जगण्याचे आणि पैसे कमावण्याचे हुशार मार्ग शोधून काढले. मग आजचे विद्यार्थी का मागे राहतील? संपत्ती निर्माण करण्याची मूळ तत्त्व आजही अगदी तशीच आहेत. चला तर मग आपला रोड मॅप काय असणार आहे ते बघूया. या 30 दिवसांच्या चॅलेंजला आपण 6 टप्प्यांत वाटून घेणार आहोत. सुरुवात करूया झिरो कॅपिटल चॅलेंजपासून. मग समस्या शोधून उपाय आधी कसे विकायचे, स्वतःच्या स्किल्सचं पॅकेज कसं बनवायचं, जुने ग्राहक टिकवून वाढ कशी करायची, एकदम सॉलिड व्हॅल्यू कशी निर्माण करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे चॅलेंज आजच कसं सुरू करायचं. तर आपला पहिला टप्पा 30 दिवसांचे शून्य भांडवल चॅलेंज. पुस्तकातले सल्ले वाचायला खूप भारी वाटतात, पण जोपर्यंत आपण त्यांना एका प्रत्यक्ष कृतीत आणत नाही तोपर्यंत त्याचा काहीच उपयोग नाही. म्हणूनच आपण हे सगळं एका 30 दिवसांच्या फ्रेमवर्कमध्ये बसवणार आहोत. हे चॅलेंज आपण विद्यार्थ्यांच्या बिझी शेड्यूलनुसार 4 भागांत विभागलं आहे. पहिले 5 दिवस फक्त आयडियाज आणि समस्या शोधायच्या. त्यानंतर 6 ते 10 दिवस आपण उपाय न बनवता त्याची प्री सेलिंग म्हणजे पूर्वविक्री करणार. पुढचे 11 ते 20 दिवस स्वतःच्या कौशल्यांना पॅकेज करण्यावर फोकस असेल. आणि शेवटचे 21 ते 30 दिवस व्यवसाय वाढवण्यावर. इथे जास्त विचार करत वेळ घालवायचा नाहीये, तर थेट ॲक्शन घ्यायची आहे. आता दुसऱ्या टप्प्याकडे वळूया. हा या पूर्ण चॅलेंजचा पाया आहे बरं का. तो म्हणजे समस्या शोधा आणि उपाय आधी विका. कोणत्याही व्यवसायाची खरी सुरुवात होते ती लोकांची गरज ओळखण्यातून. आणि सर्वात भारी ट्रिक कोणती माहितीये? प्रॉडक्ट बनवण्याआधीच ग्राहकांकडून त्याची खात्री आणि कमिटमेंट मिळवणं. साधारणपणे जेव्हा एखादी समस्या येते तेव्हा लोक काय करतात? फक्त तक्रार करत बसतात. पण हा अप्रोच एकदम चुकीचा आहे. एक स्मार्ट माणूस ती समस्या बघतो आणि स्वतःला विचारतो, ही समस्या सोडवण्यासाठी मला कोण पैसे द्यायला तयार होईल? आपल्याच आजूबाजूला असलेल्या पण पूर्ण न झालेल्या गरजा ओळखणे हीच तर झिरो कॅपिटल बिझनेसची पहिली पायरी आहे. हे एकदम सोप्या उदाहरणाने समजून घेऊया. पहिल्या 5 दिवसांसाठी एक छोटंसं काम करून बघूया. आपल्या आजूबाजूला असे अनेक काका-काकू किंवा आजी-आजोबा असतात ज्यांना स्मार्टफोन नीट वापरता येत नाही. ही त्यांच्यासाठी मोठी समस्या आहे आणि विद्यार्थ्यांसाठी एक मस्त संधी. आठवड्यातून फक्त काही तास देऊन तुम्ही त्यांना व्हॉट्सॲप, UPI आणि थोडंसं AI नक्कीच शिकवू शकता. जर महिन्याला 500 रुपये फी ठेवली आणि फक्त 10 घरांमध्ये हे शिकवलं तर शून्य गुंतवणुकीत 5,000 रुपये खिशात. यासाठी तिसऱ्या दिवशीचं काम काय? तर शेजारच्या 5 घरांमध्ये जाऊन फक्त विचारपूस करणे. सोपं आहे ना? आणि हो, एखादी छोटीशी समस्या भविष्यात किती मोठं रूप घेऊ शकते माहितीये? रेडबसचं उदाहरण घ्या. रेडबसच्या संस्थापकाला दिवाळीत बसचं तिकीट न मिळण्याची अडचण आली आणि त्यातूनच रेडबसचा जन्म झाला. फक्त 5 लाखांपासून सुरू झालेली ही कंपनी 2013 मध्ये तब्बल 800 कोटी रुपयांना विकली गेली. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की खऱ्या जगातल्या छोट्या समस्या सोडवल्या की बिझनेस किती वेगाने वाढू शकतो. आता प्री सेल म्हणजे काय ते बघू. समजा तुम्हाला टिफिन सेवा सुरू करायची आहे. मग चुकीचा मार्ग कोणता? आधी महिने लावून मोठं किचन उभं करणं, भांडी विकत घेणं, हे अजिबात करायचं नाही. योग्य मार्ग कोणता? फक्त 10 मित्रांना मेसेज करा आणि विचारा, दररोज 100 रुपयांत घरगुती टिफिन मिळणार असेल तर कोणाला हवाय?
जर 5 लोकांनीही होकार दिला तर तुमचा बिझनेस तिथेच चालू झाला. वेळ आणि पैसा वाया न घालवता खात्री करण्याची ही एकदम बेस्ट पद्धत आहे. 8व्या दिवशी तुम्हाला हेच करून बघायचं आहे. चला, आता अंमलबजावणीच्या 3ऱ्या टप्प्याकडे येऊया. स्वतःच्या स्किल्सचं पॅकेज बनवणे आणि वेळेचा व्यापार थांबवणे. आता थोडी मानसिकता बदलायची वेळ आलीये. तासावर काम करून मिळणारा पैसा लिमिटेड असतो, पण जेव्हा आपण आपल्या ज्ञानाचं एक पॅकेज बनवून विकतो ना, तेव्हा वेळेची कोणतीच मर्यादा राहत नाही. आजकाल विद्यार्थ्यांकडे अशी अनेक भारी डिजिटल स्किल्स असतात, पण त्यांना त्याची किंमतच वाटत नाही. उदाहरणार्थ मायक्रोसॉफ्ट एक्सेल, कॅनव्हा डिझाईन, इंस्टाग्राम रील्स एडिट करणं, AI इमेजेस बनवणं किंवा चांगले प्रॉम्प्ट्स लिहिणं. हे तुम्हाला एकदम बेसिक वाटेल, पण बाहेर छोट्या व्यावसायिकांसाठी हे खूप मोलाचं कौशल्य आहे. तर या टप्प्यात तुम्हाला काय करायचंय? आपल्याला येत असलेल्या अशा 3 डिजिटल स्किल्सची यादी आजच कागदावर लिहून काढायची आहे. हे पॅकेज बनवल्याने नक्की काय होतं हे एका उदाहरणातून समजून घेऊ. समजा एक अकाउंटंट फुल टाईम जॉब करून 50,000 रुपये कमावतोय. इथे त्याची दिवसाची वेळ संपली आणि कमाईची मर्यादाही. पण तोच अकाउंटंट जर 5 वेगवेगळ्या छोट्या व्यवसायांना पार्ट टाईम सल्ला देऊ लागला आणि प्रत्येकाकडून 10,000 रुपये घेऊ लागला, तर तो तेवढेच पैसे कमवतो, तेही कमी वेळ देऊन. ज्ञानाचं पॅकेज बनवलं की दिवसाच्या 24 तासांची मर्यादा आपण सहज ओलांडू शकतो. आता आपण आलो आहोत चॅलेंजच्या 4थ्या टप्प्यात, म्हणजेच ग्रोथच्या टप्प्यात. ग्राहक टिकवून ठेवणे आणि हळूहळू वाढ करणे. काम मिळालं की विषय संपत नाही. खरी जादू ग्राहकांना पुन्हा पुन्हा सेवा देण्यात लपलेली असते. त्यामुळे छोट्या सुरुवातीला कधीच कमी लेखू नका. हीच तुमची खरी पॉवर आहे. तुम्हाला माहितीये, नवीन ग्राहक शोधण्यापेक्षा जुन्या ग्राहकाला सेवा विकण्यासाठी 5 पट कमी मेहनत लागते. एका पेंटरचं उदाहरण घ्या. काम संपल्यावर पैसे घेऊन विसरून जाण्याऐवजी त्याने पावसाळ्यानंतर 6 महिन्यांनी कॉल करून भिंतींवर ओलावा तर आला नाही ना, याची विचारपूस केली पाहिजे. किंवा एखाद्या बार्बरचं म्हणजे सलूनवाल्याचं बघा, ज्याचे 50 फिक्स कस्टमर आहेत, त्याला रोज नवीन कस्टमर शोधावे लागत नाहीत. या 30 दिवसांच्या चॅलेंजचा हाच मुख्य कण आहे. एकदा काम मिळालं की तो क्लायंट कायमचा आपलाच कसा होईल यावर फोकस करा. मोठे बिझनेस नेहमी छोट्या आयडियातूनच उभे राहतात. एका मुलीने फक्त तिच्या मित्रांसाठी चॉकलेट केक बनवण्यापासून सुरुवात केली. नंतर इन्स्टाग्रामवर पेज बनवलं आणि आज ती महिन्याला 1,00,000 रुपयांच्या कॉर्पोरेट ऑर्डर्स घेतीये. मॅकडॉनल्ड्ससारखं एवढ्या मोठ्या कंपनीची सुरुवातही एका छोट्या रस्त्यावरच्या स्टॉलपासूनच झाली होती. म्हणूनच छोट्या सुरुवातीतून मोठं साम्राज्य कसं उभं राहतं याचा हा एकदम प्रेरणादायी प्रवास आहे. आता 5व्या आणि सगळ्यात पॉवरफुल टेक्निककडे वळूया. अशी व्हॅल्यू निर्माण करणे ज्याकडे कोणी दुर्लक्षच करू शकणार नाही. हा तो टप्पा आहे जिथे पैशाच्या मागे धावणं पूर्णपणे थांबवायचं आणि आपलं सगळं लक्ष लोकांच्या आयुष्यात भारी व्हॅल्यू ॲड करण्यावर केंद्रित करायचं. हे आपण 2 व्हिडिओ एडिटर्सच्या उदाहरणाने समजू. एक साधा एडिटर, जो फक्त क्लायंटने सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ कट आणि एडिट करतो, आणि दुसरा एक हाय व्हॅल्यू एडिटर, जो स्वतःहून सांगतो की सर, या व्हिडिओसाठी हा थंबनेल भारी दिसेल, किंवा ही रील 15 सेकंदांऐवजी 30 सेकंदांची करा, जास्त व्ह्यूज येतील. जेव्हा असे प्रोॲक्टिव्ह उपाय सुचवले जातात ना, तेव्हा क्लायंट हसत हसत जास्त पैसे द्यायला तयार होतात. मग खऱ्या व्हॅल्यूचा अर्थ नक्की काय? तर ग्राहकाचं आयुष्य सोपं, अधिक चांगलं किंवा आरामदायी बनवणं. तुम्ही व्यवसायात असा किंवा नोकरीत, जोपर्यंत तुम्ही दिलेलं काम करण्यापलीकडे जाऊन लोकांच्या समस्या स्वतःहून सोडवत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने मोठं यश मिळत नाही. म्हणून 28व्या दिवशी स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा: माझ्या कामामुळे क्लायंटचा वेळ कसा वाचतोय? आता आपण या चर्चेच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. हे चॅलेंज आजच सुरू करणं. हे बघा, आत्तापर्यंत आपण सर्व स्ट्रॅटेजी आणि प्लॅन समजून घेतलाय, पण जोपर्यंत आपण यावर आज याच क्षणी ॲक्शन घेत नाही, तोपर्यंत ह्या सगळ्याला काहीही अर्थ उरत नाही. मूळ पुस्तकातली एक ओळ एकदम लक्षात ठेवण्यासारखी आहे. पैशांची कमतरता ही खरं तर आयडियाजची कमतरता नसते, तर ती ॲक्शन न घेण्याची कमतरता असते. योग्य वेळ कधीच येत नसते, ती आणावी लागते. त्यामुळे योग्य वेळेची वाट पाहत बसणं हा एक मोठा सापळा आहे. आता तुमचा 30 दिवसांचा आणि 6 टप्प्यांचा कृती आराखडा अगदी रेडी आहे. आणि म्हणूनच जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न: आज तुम्ही तुमच्या आजूबाजूची कोणती स्थानिक समस्या सोडवणार आहात? हे विश्लेषण आपण इथेच थांबूया. आता वेळ आली आहे या 30 दिवसांच्या चॅलेंजला सुरुवात करण्याची. चला, ॲक्शन घेऊया आणि स्वतःचा मार्ग स्वतःच तयार करूया, अगदी आज याच क्षणापासून.